आज आम्ही सर्वजण पोलीस बॉईज साताराच्या वतीनं माननीय अप्पर जिल्हाधिकारी श्री माने साहेब यांचे पोलीस बांधवांच्या विविध प्रश्नावर समक्ष भेट घेऊन निवेदन दिले। यामध्ये सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी पोलिसांचे गार्ड ड्युटीचे जे काही फिक्स पॉईंट असतात, जिल्हाधिकारी यांचा बंगला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, माननीय दिवाणी कोर्ट, तसेच उपकोषागार म्हणजे ट्रेझरी कार्यालय, त्याचबरोबर MIDCतील मतमोजणी गोडाव, इतर सर्व ठिकाणी आमचे सर्व पोलीस बंधू 24 तास कार्यरत असतात। परंतु या सर्व ठिकाणी बेसिक सुविधांची वानवा असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामधून पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे। या सर्व फिक्स पॉईंट असणाऱ्या आणि पोलीस सुरक्षा तैनात असणाऱ्या ठिकाणी जसे की प्रसाधनगृह असेल, पोलिसांच्या बेडिंगची सुविधा असेल, पोलिसांच्या आरोग्याशी निगडीत जे काही सुविधा असतील, या प्रथम उपचार असेल, हे सर्व इत्यादी सर्व सुविधा या सर्व फिक्स पॉईंट असणाऱ्या वरील नमूद ठिकाणी उपलब्ध नाहीत। त्यामुळे आम्ही माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांना भेटून तसे निवेदन दिले। त्यावर माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांनी DPTC मधून या सर्व पोलीस बांधवांसाठी इतर असणाऱ्या फिक्स पॉईंट ठिकाणी निधीची तरतूद करण्याचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे। त्याबद्दल आम्ही सर्व पोलीस बांधवांच्या वतीनं माननीय अप्पर जिल्हाधिकारी श्री माने साहेब यांचे आभार. धन्यवाद.